मित्रांनो नमस्कार. रॉयल लाईफ विथ पेट्स आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आशिष सावंत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो गेले 2 वर्ष आपण महाराष्ट्रातील श्वान शर्यतींवर फोकस करत आहोत आणि फोकस करत असताना सध्या महाराष्ट्रामधील कोल्हापूर जिल्ह्यातील एक नाव स्वतःच्या गतीने धुमाकूळ करते महाराष्ट्रातल्या श्वान शर्यतीत आणि त्या नराचं नाव आहे जॉन. मालकाच्या आवाजावर स्वतःच्या गतीने धुमशान घालणारा डॉन सध्या आज आपण त्यांच्या मालकांसोबत मुलाखतीसाठी देवाळे प्रॉपर कोल्हापूर या गावी भोगावती रोडला देवाळे या गावी आपण आलोय. तर मेजर साहेब नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा मी आपल्या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो. तुमची पहिला स्वतःची ओळख द्या. माझी स्वतःची ओळख, मी एक्स आर्मीमधून रिटायर झालेला आहे. माझे नाव संदीप बळवंत जरग, जिल्हा कोल्हापूर, तालुका करवी, गावाचे नाव देवाळे. या क्षेत्रात तुम्ही पहिल्यांदा कधीपासून आलाय आणि स्वतः आता ग्राउंड तुम्ही ठेवताय. तुमचं सध्या नाव महाराष्ट्रात डॉनच्या म्हणून सर्वांचं नाव आलेलं आहे. पण या फील्डमध्ये तुम्ही उतरला कधी, पहिल्यांदा ग्राउंड तुम्ही कधी बघितलं आणि सुरुवात कशी झाली तुमची? मी ज्यावेळी आर्मीमध्ये होतो त्यावेळी सुट्टीला आलो होतो. त्यावेळी ग्राउंड आमच्या इथे कोल्हापूर जिल्ह्यात कसं गाडी मागच्या असायचा. ते श्वान बघितल्यानंतर माझ्या मनात आलं की आपण रिटायरमेंट नंतर आलं ते श्वान घरी आणायचा. मग मी रिटायर झाल्यानंतर आलो आणि धपळापूरचा मला शक्ती जाधवची गोष्ट आहे ती 2021 म्हणजे 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मग त्यांच्याकडे गेले, महादी द्यायची समजली आपल्याला. मग ती महादी नाव लँड्रा, ती लँड्रा माझी आम्ही पसंत पडली. कोणाकडे गेला होता म्हणून? धपळापूर शक्ती जाधव, तिथून ती लँड्रा महादी घेऊन आलो. तिची ब्लड लाईन वगैरे काय माहिती लँड्राची? एवढा अनुभव नव्हता ना आपल्याकडे. म्हणजे जी आपले जोधार शक्ती जाधव त्यांच्याकडे गेला होता, त्यांच्याकडून लँड्रा. मग तिथून तुमची पहिल्यांदा सुरुवात झाली. सुरुवात. कसा व्यवहार झाला होता? कितीला घेतली होती किंवा काय आणला? कसं लहान घेतली की मोठी घेतली? मोठी घेतली होती, 3-3.5 वर्षाची होती माझी. मग तिच्यापासून तुम्ही रेसला सुरुवात केली? रेसला तिच्यापासून टाकते. मी म्हणतो तुमचा तेवढा अनुभव नव्हता, म्हणजे तुम्ही पहिल्यांदा उतरला आणि डायरेक्ट मोठी फॅमिली घरी आणली. सुरुवात कशी झाली होती? तिला एक्सरसाइज म्हणा किंवा काय, तुम्हाला त्याला मार्गदर्शन करणारं कोण होतं त्यावेळी? माझी कसं झालं, आम्ही श्वान त्याच्यात नवीन असल्यामुळे सिव्हिल लाईफ मध्ये नवीन आलो आणि श्वान एवढी काय फास्ट होणारी ओळख नव्हती. मग त्यानंच मला सांगितलं की हा श्वान बच्चे काढा म्हणून घ्या. पण आम्ही काय म्हणलो, एवढं चांगलं दिसतंय का पडणार नाही. ती घरची मिळते की पंजाबवरून? ती पंजाबवरून आणली. मग आता तुम्ही लँड्रा पहिल्यांदा सुरुवातीला तुमची सुरुवात कशी झाली? सुरुवात आली, आम्ही म्हणतो तिला व्यायाम द्यायला. व्यायाम दिला, 5-7 मिनिट आम्ही व्यायाम दिला. मग ती नीलकंची रेस निघली त्यावेळी. त्याच्या अगोदर त्याच्यावर आम्ही 2 वेळा ट्रॅक वाढला तिला आणि त्या रेसला घेऊन गेलो. म्हणजे आमची इच्छा होती बघायला जायचं रेस कशी असायला. मग ते घेऊन गेलो आम्ही. मग आमचे मित्र बरोबर म्हणले की गाडी निघायचं, गाडी टाका तिला. गाडीत टाकली मातीला आणि उतरली. आम्हाला सोडायची की माहिती नव्हतं त्यावेळी कसं, म्हणजे सोडत्यात काय संतोषकार होता त्याला सोडून म्हणतो आमची माती. त्यावेळी तुम्ही 2 फेरे काढले आम्ही झालो खुश ठेवलं. तर आता श्वान तुम्ही घरी ठेवताय, कसं आहे दुसऱ्यांचं बघून नाद करणं आपल्याला पण जमत नाही किंवा तो नाद पूर्ण शेवटपर्यंत जात नाही. त्यासाठी वैयक्तिक पण पहिला आवड पाहिजे स्वतःला. 100%. तुम्हाला सुरुवातीपासून लहानपणापासून आवड होती जनावरांची की कसं काय? आपल्या लहानपणापासून जनावरांची आवड, म्हणजे कुत्र्यांची खास करून. मग ते आपण त्यावेळी कसं लहान असल्यावर गावठी कुत्र पळतो, पण जोडीनं पळतो. 2-2 कुत्री ठेवतो. बाहेरची ब्रीड म्हणलं तरी पहिल्यांदाच? बाहेरची ब्रीड म्हणजे की ग्राउंड पहिली. त्याच्या दुसरी कुठे जात ठेवली होती? एक डॉबरमॅन ठेवलं ते क्रॉस. काय तफावत झाला त्या 2 जातींमध्ये? म्हणजे आता ग्राउंड घरी ठेवतोय आपण आणि त्याच्या आधी तुम्ही डॉबरमॅन ठेवत होता, काय दोन्हीमध्ये काय तफावत झाला? त्या ती जात नाही ही जात? ह्या जातीला एक खासियत असं आहे की शांत स्वभाव, घरच्यांना कोणाला त्रास नाही आणि काय आजारी पडला तर डॉक्टर इलाज सहजासहजी करू शकते. म्हणजे त्रास कसलाही केला. आता पहिला एक विषय आपण बघूया की तुम्ही डायरेक्ट मोठा श्वान घरी आणला होता. तुम्ही म्हटला की पंजाबवरून आणलेली फिमेल. पंजाब डायरेक्ट आलेली फिमेल तुम्ही घरी आणली. आता आपण बघतोय की लहान पिल्लं म्हणूनच लोक तयार करतात. एकेकांना असं वाटतं की मोठा डॉग घरी आणणं म्हणजे ऍडजस्ट नाही होत. पण ग्राउंड ही जातच असे की तुम्ही किती पण मोठा डॉग घरी आणा लगेच तुमच्या बरोबर ऍडजस्ट करतो. आता तुम्ही एक आता सध्या किती डॉग आहे? आता आपल्याकडे 3 डॉग आहेत. 3 डॉग. मॅनेजमेंट कसं आहे आणि सपोर्ट कोणाकोणाचा आहे? कारण घरी डॉग ठेवतोय म्हणजे आपल्यावर एका माणसाचं काम नाही. एखादा असतं तर एक वेळ ठीक आहे, पण 2-3 ठेवताय. तुम्हाला याच्या पाठीमुळे सपोर्ट कोणाकोणाचा? श्वान ठेवण्याच्या पाठीमुळे सपोर्ट आपल्या घरचा महत्वाचा मिसेसचा. तिला जर आवड असेल, त्यांच्यावर प्रेम असेल तर काही अडचण येऊ शकत नाही. तुम्ही आता घरी 3 डॉग ठेवता. 3 डॉग. तुमची वैयक्तिक सुरुवात लँड्रापासून झाली, पण सध्या तुमचं नाव करतोय डॉग. फील्डमध्ये आता अनेक फील्ड आहेत आपल्या क्षेत्रात. समजा जनावरांमध्ये तुम्ही उतरताय किंवा या फील्डमध्ये काम करताय, मग बैलगाडा शर्यत असेल
काही ना कोंबड्या आवडतात ठेवायला किंवा घोड्यांचा पण नाद असतो. आपल्या बघा बैलगाडी शर्यत भरपूर होतात. तर या सगळ्या गोष्टी असताना श्वान शर्यत क्षेत्र का निवडलं तुम्ही? काय वेगळं वाटतं तुम्हाला या क्षेत्रात? वेगळं म्हणजे एक तर आपली ती आवड आहे श्वानची, दुसरी गोष्ट घरचं राखण पण करतोय आणि बाकी त्रास काय नाही. म्हणजे काय जास्त ह्याच्या मागं पळावं असं काय अडचण. आणि घरी किती बाहेरून कंट्रोल आला तो जवळ आला की अंगातला ताण जातोय. सगळ्यात महत्वाचं ते आहे आपला त्यासाठी श्वान. पूजा आता बघितलंय की तुम्ही सध्या डॉन पळवताय. हो. तसं बघायला गेलं तर तुमचा अनुभव जास्त नाही या फील्डमधला. नाही, जवळपास 5 वर्ष झाली. पहिली तुम्ही रेडीमेड घेतली म्हणजे घेतली आणि डायरेक्ट पळवली. त्याचा परफॉर्मन्स कसा होता तुम्हाला काय माहित होतं. पण त्यानंतर तुम्ही वैयक्तिक स्वतः घरी पिल्लू तयार केलं बरोबर आहे आणि रिझल्ट पण चांगला मिळवला. म्हणजे तुम्ही तुमचे त्याच्यामध्ये कष्ट पण असतील. असं नाही की फक्त पिल्लू खरेदी केला आणि ते लगेच चांगलं पळालं. सध्या अनेक मित्रमंडळी किंवा आपल्या समजा सबस्क्रायबर्स आहेत माझे बरेच जण या क्षेत्रात उतरायचा प्रयत्न करतात. नवीन मुलं जे असतील पहिल्या टप्प्यात लगेच यश येत नाही. समजा एखाद्याला पिल्लू खरेदी करायचं किंवा मोठा श्वान करायचा आहे म्हणजे एखाद्याला घ्यायचा आहे तर काय बघून पिल्लू किंवा मोठा श्वान खरेदी केला पाहिजे? आता असं आहे बघा, पिल्लू बघून घेण्यामागचं पण कारण आहे. कारण लाईन पण चांगली पाहिजे. एक तर त्या जो फिमेल आहे तिची पण लाईन चांगली पाहिजे आणि जो मेल लावतोय त्याच्यावर होतं तिचं तो पण स्ट्रॉंग लाईनचा पाहिजे. आई बाप दोन्ही पण चांगल्या लाईनची पाहिजे. आता माझं एक म्हणणं आहे तुमच्याकडे आता एक तुमचा वैयक्तिक अनुभव किंवा मला एक माहिती आहे तुमच्या घरी लँड्राची 2 पिल्लं आहेत. हो बरोबर आहे. बरोबर. तुमचा डॉन चांगला पडतोय. हो. त्याच्यापेक्षा जास्त स्पीड तुमच्याकडच्या फिमेल आहे म्हणजे ह्याच्या बहिणीला आहे. पण तुमच्यात शिकवण्यात थोडीफार तफावत मागपुढे झाली. 100%. तिथं तुम्हाला अनुभव चांगला आला की बाबा ती फिमेल काहीतरी प्रॉब्लेम करते पळताना आणि डॉन चांगला पळतोय. मग यात एक मालक असताना 2 प्रॉब्लेम तुम्ही फेस केला. म्हणून म्हणतो की काय बघून पिल्लू घ्यायला पाहिजे? फक्त ब्लड लाईन महत्वाची आहे की त्याच्या मागे तुमचं कौशल्य किंवा तुम्ही त्याच्या मागे काय मेहनत घेणार आहे? थोडासा निष्काळजीपणा सुद्धा आपल्याकडनं जर झाला तर आपण पुढं इतका जो खर्च करणार आहे कारण तुम्हाला पण माहिती आहे की पिल्लू लहानाचं मोठं करायला किती प्रयत्न करायला लागतात काय काय खर्च करायला लागतोय आणि त्यांचं ट्रेनिंग पण तितकंच महत्वाचं आहे. तर मला आता सांगा की तुम्ही जसं म्हणाल आता ब्लड लाईनचा एक विषय झाला की चांगल्या ब्लड लाईनची तुम्ही पिल्ले तर तिथून पुढे त्याची डेव्हलपमेंटसाठी काय काय वॅक्सिनेशन कसं करायला पाहिजे? डाएट प्लॅन काय पाहिजे की जेणेकरून पिल्लू चांगला डेव्हलप होईल? आता मी तुम्हाला सांगतो, आता आपली लँड्रा फिमेल जी होती तिला मेट करतो मी महेश पैलवान मंगळवेढा करांचा सल्ला घेतला की आपल्या मादीला कुठला नर भरूया. तो म्हणला त्यावेळेस म्हणाला थोडा वेळ दे मादी हिटला आली की माझाच नर येतोय पंजाबवरून डोरमॅटो नावाचा. मग त्यावेळेस ते बरोबर कॉम्बिनेशन जुळलं. आपली मादी हिटला याला आणि त्याचा नर पंजाबवरून महाराष्ट्रात दाखल झाला. मग तो म्हणला चला मग तो आपला नर घेऊन इथं आला आपल्या घरी झाला. मी म्हणलं असं असं मादीला लागलेला तू ये बाबा. तेव्हा आल्यानंतर मादी मीटिंग केला आम्ही व्यवस्थित झालं. दोन्ही लाईन जुळून आले. मला वाटते डोरमॅटो त्याला काय ते पंजाबमध्ये इम्पोर्टचे 6 श्वान त्यांना हरवले. रोनाल्डो होता एकाच रेसवर 6 श्वान इम्पोर्ट हरवले. रोनाल्डोचा. मला वाटते आता सध्या महाराष्ट्रामध्ये मेकमिलेटरच्या ब्लड डिमांड भरपूर आहे. डिमांड आणि त्या लाईन मधूनच डोरमॅटो आला होता. डायरेक्ट मेकमिलेटरचा होता. आणि महाराष्ट्र पंजाबमधल्या रेसमध्ये मला वाटते 6 श्वान काय तरी हरवले. एकाच रेसवरती 6 श्वान इम्पोर्ट हरवले. इंडियन असून तो नर तुम्ही इथे घरी आपण ते चॉईस केलं. महेश जाधव स्वतः नर घेऊन आले होते. महेश जाधव स्वतः या म्हणलो आणि जावा म्हणलो. कारण सिंगल मीटिंग डबल मीटिंग कसं? आम्ही डबल मीटिंग केली त्यावेळी. काय वाटते तुम्हाला डबल मीटिंग आणि सिंगल मीटिंग किंवा मादीची हिट प्रॉपर असणं म्हणजे समजा एखाद्याला ब्रीडिंग करायचंय आता मी बघतो एक वेळा डबल मीटिंग करून पण माझे फेल झाला नाही. मग त्यात मादीचा पण नराचा दोष असू शकतोय काय वाटतं? तसं काय नाही. कसं असतं ते वातावरण शूट होणे गरजेचं आहे. तुमचे परफेक्टली दिवस मोजण्यात चुकला. मादीमध्ये सुद्धा ॲबिलिटी पाहिजे. त्यावेळेला असं होते की नरामध्ये प्रॉब्लेम असतोय त्यावेळेला असं असते की मादीमध्ये पण प्रॉब्लेम. दोघांचा मूड ते व्यवस्थित जुळून आला पाहिजे. आता तुमच्याकडे लिटर झालं पहिला सुरुवातीला पिल्लू म्हणजे ज्यावेळेला पिल्लं झाली तुमच्याकडे लँड्राला किती पिल्लं झाली? लँड्राला आपल्या त्यावेळी 5 पिल्ली झाली. त्यानंतर ती 5वी मध्ये आपण 1-2 बाहेर दिले बाकी आपण 3 ठेवली होती. तुम्ही पिल्लं डेव्हलप कशी केली? कारण आता आपण सध्या बघतोय डॉन चांगला पडतोय आणि कोणता पण श्वान चांगला पळण्यासाठी पहिला त्याची डेव्हलपमेंट महत्वाची असते. म्हणजे सुरुवातीपासूनच पाया जर चांगला केला तर पिल्लू भक्कम तयार होतात पळणार. एकेकांचं असं होतं की सुरुवातीचे 5-6 महिने लक्ष देत नाही पिल्लांकडे. नाही पिल्लू ज्यावेळी बच्चा जेव्हा होतो तो 1 महिना त्याला आईचं दूध देणं गरजेचं आहे. 1 महिन्यानंतर बघा आपल्याला कळते ना आपल्या तिच्या फिमेलला दूध किती येते काय. दूध बंद झालं असं वाटलं की आपण रॉयल कॅन वगैरे आणून ते पिल्ल्याने हळूहळू जेवढं म्हणजे ग्रॅम वजन लहान पिल्लाचं वजन
करून ते वजनानुसार त्याला तेवढा डाईट 3 टाइम किंवा 4 टाइम दिवसातून द्यावे. सुरुवातीला म्हणजे तुम्ही रॉयल कॅन स्टार्टर देत होता. रॉयल कॅन स्टार्टर. बाकी आणि काय डाईट देत होता? नाही, रॉयल कॅन लहान 1-2 महिन्यापासून त्याला रॉयल कॅन स्टार्टर. टोटल 3 महिन्याचा जेव्हा बच्चा होतोय त्याला मातीत वगैरे जास्त जाऊ द्यायचं नाही, घाण खाऊ द्यायची नाही. म्हणजे लहान मुलाकडे एक काळजी घ्यायला, जसं आपल्या घरात लहान मुलं आहे ना त्याप्रमाणे 3 महिन्यापर्यंत चांगली काळजी घ्यायला. आणि त्याचं वजन ज्यावेळी 10-5 किलो होते त्यावेळी त्याला 1 महिन्यात फर्स्ट वॅक्सिनेशन आणि त्यानंतर 10 किलो जेव्हा पिल्लू होते 2 महिन्याचं त्यावेळी दुसरं वॅक्सिन करून घेणे. वॅक्सिनेशन तेवढंच महत्वाचं आहे. वॅक्सिनेशन असं होतं की एक वॅक्सिन केलं की पुन्हा थांबतात, नंतर मग ऐन टायमिंगला पिल्लू आजारी पडते किंवा गॅस्ट्रोसारखी लागत होते, मग त्यानंतर पुन्हा पिल्लू डेव्हलप पण होत नाही. हे झालं तुमचं. आता बाहेरच्या पुढचं तुम्ही सांगितलं होम डाएट. जर समजा एखाद्याला घरच्याच फूडवर पिल्लू तयार करायचं असेल, घरच्या जेवणात काय जेवण द्यायला पाहिजे किंवा काय सुरुवातीच्या टप्प्यापर्यंत 6 महिन्यापर्यंत काय डाएट दिला पाहिजे? किती सुरुवातीचं जर पिल्लू 3 महिने होतपर्यंत 100% रॉयल कॅन द्यावा. घरचं दिलं त्याला कसं पचतंय, काय होतंय, दूध घातलेला विषय कसा आहे, आपल्या जेवणात सगळं न्यूट्रिशन जर काय सांगता येत सांगता नाही. असं म्हणणं असते मी पिल्लू घेणार पण मला खर्च करता येणार नाही जास्त, आणि त्याला प्रॉब्लेम असा होतो की आपल्या जेवणात सगळंच न्यूट्रिशन तरी सांगता येत नाही. रॉयल कॅन मधलं बऱ्यापैकी सगळं त्याला पौष्टिक जे पाहिजे मिळत असते. मग आता मी म्हणते तुम्ही पिल्लू सुरुवातीला तयार केले, होम फूड मध्ये ठेवायचं असेल तर आणि काय वाढवलं गेलं? होम फूड मध्ये जर ठेवायचं असेल तर आपले घरची भाकरी काय असेल, आपण जे जेवणात होते फक्त दूध वापरायचं नाही. दूध वापरू नका, कारण दुधानं जनताने उलटी जास्त त्रास होते, जास्त त्रास. तसं दूध खाल्लं की दुधानं जंत तयार झाली, जंत झाली त्याला बाकीचा प्रॉब्लेम आला. जंत झाले की जेवण पचत नाही, जेवण खात नाही पिल्लू. आपण म्हणतो खात काय नाही, खात नाही खाल्ले मग त्याला टेम्परेचर वाढणार. ह्या सगळं म्हणजे औषधोपचार जास्त चालू. सुरुवातीला पिल्लू तुम्ही डेव्हलप केलं म्हणजे 6 महिन्यात तुमच्याकडे काय शेड्यूल आहे? म्हणजे आता मी म्हणतो तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यात राहताय, आपल्याकडे मी कोल्हापूर जिल्ह्यातच आहे, आपल्याकडे पावसाचं प्रमाण जास्त आहे. जसे सातारा म्हणा, सांगली भागात थोडं आपल्यापेक्षा पावसाचं प्रमाण कमी आणि माळभाग जास्त आहे, तसं आपल्याकडे नाही. मग ट्रॅकचं नियोजन समजा करायचं असेल तर कितव्या महिन्यात पिल्लांना ट्रॅक दिले पाहिजे जेणेकरून आपलं पुन्हा पिल्लू पुढे जाऊन कमी पडत नाही? बोलल्याप्रमाणे 3 महिन्यात पिल्लू होते तो ते बाहेरचं आपण त्याला खाद्य वगैरे खायला चालू केलं असते. 3रा महिन्यात त्याला अंड वगैरे आपण देतोय, मग ते पिल्लू व्यवस्थित तरबेज होते, म्हणजे बॉडी फिटनेस चांगलं व्हायला लागतं. मला त्याला बाहेर जावं आवड पण लागते पिल्ल्याला. मग 3 महिने झाले की आमचं कसं 4 पिल्ली होते, प्लॅन्टरचे आपल्या घरी 4 होते, त्यामुळे 4ही पिल्ली मी ट्रॅकवर नेतो 3ऱ्या महिन्यात. घरी काय त्याला त्यावेळी गावला काय आम्ही धावतो. ट्रॅकवर नेल्यानंतर ते गावला झाल्यावर ते कुत्र्याशी मग दुखायची जोडीने सोडतात. सुरुवातीपासून जोडीनंच शंकर म्हणतात, पण आपले 4 ट्रॅकवर सगळं मित्र पर्व येतात, मग प्रत्येक एवढा वेळ आपल्याला कोण देणार नाही. त्यामुळे आम्ही आपलं पिल्ल्याला सवय लागून दे. एकदा सुरुवातीला किती मीटरची ट्रॅक देतो? आपल्या आता सध्या महाराष्ट्र गेम असोसिएशनच्या नियमाप्रमाणे 120 मीटरचा आपला निकालीचा ट्रॅक असतो. जर तुम्ही सुरुवातीला 4 महिन्यापासून समजा पिल्लांना ट्रॅक देत असाल तर किती टप्प्यात ट्रॅक द्यावा? सुरुवातीला 4 महिने जर पिल्लू झालं तर एक 50 मीटरचा ट्रॅक आणि बावला थांबते पण गावा पिल्लू आपलं, आणि व्यवस्थित जाऊन परत बावला येते एवढंच चेक करायचं, जेणेकरून 4थ्या महिन्यात एकदाच ट्रॅक द्यायचा. पण ते पिल्लू कसं जातंय आणि कसं मागे ते मालकाचं आपल्या स्वतःचं लक्ष बारीक लक्ष ठेवून पिल्लू काय करते हे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर किती महिन्यानंतर पुन्हा ट्रॅक वाढवताय किंवा 120 मीटर ट्रॅक किती वय झाल्यानंतर 120 मीटर ट्रॅक देऊ शकतो आपण? आम्ही 4 महिने झालं तर 5व्या महिन्यात कसं आपलं 10 मीटरनं वाढवते, कॅपॅसिटी प्रमाणे वाढवा. किती महिन्यात ट्रॅक देत आहे? फुल ट्रॅक आम्ही 8व्या महिन्यात देतो. 8व्या महिन्यात म्हणजे 120 मीटर ट्रॅक त्याला फुल देतो. आता सध्या आपण बघितलं की 6-7 महिने लगेच व्यायामाला घेऊन चुकीच आहे. व्यायामाचं काय शेड्यूल आणि कसा व्यायाम दिला पाहिजे? व्यायाम बघा, आता आपला कुत्रा कसं वाढ आहे की जे उंची किती वाढते 8व्या महिन्यापर्यंत, म्हणजे प्रत्येक महिन्याला मालकानं सरासरीची उंची, हाईट आणि वजन किती वाढते ते आपल्या डाईटवर लक्षात आलं पाहिजे. आपण डाईट किती घालतोय, पिल्लूची उंची किती पाहिजे 8व्या महिन्यात, किती वजन पाहिजे हे चेक करणं 12व्या महिन्यापर्यंत तिथं महत्वाचं मेन तिथं पण आहे. 12व्या महिन्यापर्यंत सांभाळ, जेवढी तू काळजी घेणार मालक 12 महिन्यापर्यंत पिल्लूची तो पण वाढ आहे, तिथून पुढे वाढ संपली. मग व्यायामाचं शेड्यूल कसं? 12 महिने झाले की आपलं कसं व्यायाम द्यायला पाहिजे? सुरुवातीला बघा, आता 4-5वा महिना लागला पिल्ल्याला की चालणं, अर्धा किलोमीटर जाणं, अर्धा किलोमीटर येणं. मग असं हळूहळू प्रत्येक 15 दिवसाला स्टेप बाय स्टेप अर्धा किलोमीटर वाढत 12व्या महिन्यात कुत्रा 5 किलोमीटर चालणं पाहिजे, जाऊन 5 किलोमीटर झालंच पाहिजे.
आता आपण बघतोय काही जण गाडीमध्ये व्यायाम देतात, काही जण हाताने फिरून व्यायाम देतात, काही जणांचा ट्रेडमिलवर व्यायाम आहे. कोणती पद्धत योग्य वाटते जेणेकरून भविष्यात कॉम्पिटिशन पिल्लू टिकायला पाहिजे? सुरुवातीला 12 महिन्यापर्यंत तुम्ही 5 मिनिट चालणं ठेवलं, तिथून पुढे जर तुम्ही त्याला गाडीला घेऊन एक 10चं स्पीड, 10 या 5चं स्पीड, तर आपण गाडीने वेळ कुत्रा व्यायामात घेतोय त्यावेळी पिल्लूला जायचं 1 किलोमीटर यायचं 1 किलोमीटर, हे 15 दिवसात त्याचं असं हळूहळू वाढवत 5 किलोमीटर नेलं पाहिजे. टोटल गाडीवर 10च्या स्पीडनं 5 किलोमीटर जाऊन अडीच एवढा व्यायाम बसतो. पार्टिसिपेट करायचं वय काय असावं नराचं आणि मादीचं सांगा मला. म्हणजे रेसला रेसला कोणत्या वयात नर मादी उतरवायला पाहिजे आणि कोणत्या वयात खऱ्या स्पीड मध्ये असतात? आता आपल्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो, जे आता डॉन, आपली शाईनिक वरती, त्यानंतर आपली सगळी डॉली वगैरे, त्यांना मी 12 महिन्यात रेस कशी असते त्यांना गर्दीची सवय व्हावी म्हणून मी एकदा पार्टिसिपेट केलं. मग त्यावेळी 12 कम्प्लीट व्हायला 13 महिन्यात स्टार्ट केला. काय परफॉर्मन्स वाटला? हा, त्यावेळी नर मादीनं परफॉर्मन्स फास्ट दिला आपल्याला, की तिथं तिनं पहिला 2 फेरे काढले, नरानं गेला व्यवस्थित, म्हणजे चेकिंग, म्हणजे जे आपल्याला जे पाहिजे आहे ते करतोय का नाही. सध्या परिस्थितीनुसार आपण जर बघायला गेलं तर माझ्यात थोडं लवकर पडायला लवकर आणि नर थोडासा लेट होतो असं म्हणतात. आता खरं सांगायचं तुम्हाला, आपली नर मादी सगळंच होता, एकाच वयाची एकाच आईची, पण आपल्याला डॉन परफॉर्मन्स चांगला दिला. 13 महिन्यात तो नंबर. तर आता मला तुम्हाला एक विषयावर बोलायचं होतं की आपला व्यायामाचा जो विषय चालू होता आमचा, त्यामध्ये तुम्ही स्वतःतून काहीतरी ट्रेडमिलचा एक अनुभव घेतला. ट्रेडमिलवर व्यायाम देणारे बरेच मित्रमंडळ आहेत आपल्याकडे, तर काय बोलायचं त्यामध्ये? नेमकं ट्रेडमिलचा आपण कोणते विषय ऐकला बाबा. ट्रेडमिलनं पाऊस, आपल्याला कोल्हापूर जिल्ह्याला पाऊस जास्त असतो, त्यामुळे घरी पाऊस आपल्या स्वामीला पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 6 महिने पावसामुळे कुत्रा घरी राहतो. मग ते आम्ही पण ट्रेडमिल मशीन आणले आणि व्यायाम द्यायला चालू केला. एक तर ते पिल्लू त्या उभा राहण्याचा, पण एक शिकला, आपला डॉन शिकला, तेव्हा व्यायाम द्यायला शिकल्यानंतर त्याला माती जवळ चढवला आपण रोडला, कुत्रा तास पडाला. आणि तू काही नॅचरल व्यायाम नव्हता. ट्रेडमिल हा तुमचं नॅचरल व्यायाम नव्हतं, ताकद त्याला लागत नाही, स्वतःही ताकदच पुरत नाही कुत्र्याला. आणि कुत्र्याची स्वतःही ताकद वाढवायची असेल तर आपला रोडचा व्यायाम योग्य. त्याला आपण कसं स्वतः श्वास प्रिंटा वगैरे प्रिंटा मारतो. पुन्हा जसं म्हणाल तुम्ही नॅचरल व्यायाम नाही, तुम्ही शक्यतो ट्रेडमिलचा व्यायाम घरातच देणार. ऊन वारा पाऊस काय माहिती काय आणि ज्या वातावरण पडायचं आहे तिथे गेल्यानंतर समजा ऊन असेल किंवा धाप उष्णता असेल, हवेत आर्द्रता असेल तर पुन्हा 100% प्रॉब्लेम. त्यामुळे ट्रेडमिलचा व्यायाम योग्य नाही. योग्य अजिबात नाही. खर्चिक काम पण आहे. खर्चिक काम आहे आणि सर्वसामान्यांनी परवडायचं पण नाही. तरी पण मी बघितलं एक जण पैसे लावून ट्रेडमिल लावून फायदा काय ना त्याच्या माहिती नाही. तुमची स्वतःही ताकद कुठे आहे त्याला, स्वतःही ताकदच लागत नाही. श्वान लागत तुम्हाला असं पुढे जायचं असेल पण ते आपोआपच खायला दिली त्याचा फायदा काय आपल्याला. आता हा झाला विषय व्यायामाचा किंवा जे समजा तुम्ही ट्राय केले, डाएट प्लॅन झाला, डॉननं नाव चांगले केले. हो, तुमचा आवाज सगळ्या श्वान शक्तीने ऐकलाय. हो, सगळ्यांच्या आवाजावर श्वानचं स्पीड किती वाढते आणि स्वतः आमच्या नजरेने बघितले. आपण एकत्र 2-3 आपण. तर मला सांगा, लहानपणापासून तुम्ही डॉन तयार केला, तर डॉनची वैयक्तिक तुम्हाला काय खासियत वाटते? ते कसं आहे, डॉन म्हणजे श्वान कुठला असतो, मालकाचं त्याच्यावर तेवढं प्रेम पाहिजे, तेव्हा तो आपल्याला प्रेम करतो. ते प्रेमापोटी करतो. बरोबर. मालक वरती गेला त्याला माहिती आहे खाली थांबायचं नाही. बरोबर. वर यायचं. स्टार्ट फिनिश कसं काय? सुरुवातीला त्याला ज्यावेळी आम्ही रेसवरती नेला 13 महिन्याचा त्यावेळी स्टार्टिंग चांगला केला. एंड त्याला समजत नव्हता, म्हणजे त्याचं वय नव्हतं, त्याला त्या रेस मधला अनुभव नव्हता. अनुभवाशिवाय कोणीच या जगात होऊ शकत नाही, परफेक्ट होऊ शकत नाही. परफेक्ट होताच येत नाही. या फील्डमध्ये रोज काय शिकायला नवीन काय शिकायला भेटते. आणि जसा जसा त्याचा पुढच्या रेस खेळायला आला कुत्रा, त्यावेळी त्या कुत्र्याला पण लक्षात आलं की मला रेसवर नेल्या काय करायचं. जो पण ते समजत नाही तो पण नंबराची अपेक्षा करण्यात काय. आता इतका चांगला परफॉर्मन्स देतोय. हो, मला डॉनचं सध्याचं शेड्यूल पाहिजे, म्हणजे जे रेसच्या आधीचं शेड्यूल, रेस दिवशीचं शेड्यूल आणि रेस नंतरचं शेड्यूल. म्हणजे तुमचं काय कसं प्लॅनिंग असते? रेसच्या आधले समजा व्यायामाचं असू दे, डाएट प्लॅन असतो, चालू सीझन मध्ये म्हणतो, जेवणाचं प्लॅनिंग असते, रेस दिवशीचं आणि रेसवरून आल्यानंतर पुन्हा काय काय करतात, त्याच्यामुळे काय प्रोसिजर आहे की जेणेकरून पुन्हा तुमचं श्वान रिलॅक्स होईल, पुढच्या फ्रेश होऊन पुन्हा पुढच्या रेसला बाहेर पडतो. आता डॉनचं तुम्हाला वैयक्तिक सांगायचं, समजा आता उदाहरणार्थ 9% रेस आहे, तर 9% रेसच्या अगोदर आम्ही 15 दिवस त्याच्याकडनं म्हणजे रेस कुठली धरत नाही. 15 दिवस गॅप ठेवतो, 15 दिवसाचा गॅप ठेवतो त्याला. त्यानंतर त्याचा व्यायामाचं सुरू
रोजच्या आपल्याला मागच्या रेसला काय त्यानं परफॉर्मन्स दिला कुठं कमी पडल्या मागच्या रेसमध्ये फिनिशला कमी पडला का स्टार्टिंगला कमी पडला ते डोक्यात आम्ही पहिले घेतो. त्यानंतर जर आपल्याला वाटलं की व्यायामात जरासं चेंज करायला तर ते व्यायामात चेंज कसा अंदाज घेताय तुम्हाला काय लक्षात येते? हा कितव्या फेरीला कुत्रा आपला बाहेर पडला आणि कशामुळे बाहेर पडला, फिनिशला बाहेर पडला का स्टार्टिंगला बाहेर पडला, या दोन गोष्टी पूर्ण मार्काच्या नंतर आजकाल लाईव्ह असल्यामुळे काय ते लक्षात येते आपला कुत्रा कसा कमी पडला. पहिलं लाईव्ह नसल्यामुळे काय कळत नव्हतं. आता समजा मी म्हणते फिनिशला बाहेर पडला, हा त्या तुम्ही काय एक्सरसाइज वाढवताय की कसं? हा एक्सरसाइज थोडी एक मला असं वाटतं की दमला कुत्राचं स्टॅमिना कमी पडला. मग त्यावेळी आम्ही काय करतो तर आता रोजचा 5 किलोमीटर असेल तर 1 किलोमीटर व्यायाम वाढवतो. डाएट प्लॅन कसा असतो चालू सीझन मध्ये? डाएट प्लॅन रेसच्या आधी कसं जेवण असते, आदल्या दिवशी रेस दिवशी तिथं कसं तुमचं ऍक्टिव्हिटी काय असतं रेस वेळी? आता उद्या 9 तारखेला जर उद्या रेस असेल तर आम्ही त्याला आदल्या दिवशी सकाळी फुल डाएट म्हणजे काय असेल ते चिकन वगैरे काय असेल तर फुल डाएट. संध्याकाळी चिकनचं प्रमाण फार कमी, दोन्ही वेळ नॉनव्हेज वापरतो. आपलं डॉन्सवरला सगळ्यात दोन्ही वेळ नॉनव्हेज शिवाय चिकन दुसरं त्यात बाकी काय नाही. मग ते संध्याकाळी जेवण सकाळी जर त्याला अर्धा किलो जर चिकन दिवस खात असेल आपला तर सकाळी 300 ग्रॅम संध्याकाळी 100 ग्रॅम चिकन सोबत आणि काय देतात? चिकन सोबत बाकी काय चिकन सूप भाकरी. आणि जेव्हापासून तो पळाला आलाय आम्ही तिची पेडगिरी बंद केलेली आहे, पूर्ण भाकरीवर कोपरा करतो. तरी या वयात किंवा या वजनाचं वजन किती सध्याचं? वजन ते सध्या आता 32.5 किलो. म्हणजे जे वजन महाराष्ट्रात पाहिजे मला वाटतं बऱ्यापैकी 30-32 हाईट नुसार आहे. त्याचा आता हाईट 28 असल्यामुळे त्या 28.5च्या खाली 28च्या खाली जातो तर त्याला वजन लागते आम्हाला सरासरी 30-31. पण त्याचं ते वजन आम्हाला ते घटलेलंच नाही अजून. त्या वजनावर गेल्या वर्षी तो 33.5 वर पळता आणि ह्या वर्षी त्याला 32 वर मिळाला. तर या वजनाला काय किती जेवण दिलं पाहिजे? भाकरी म्हणताय, आपली दुधाची भाकरी, घरगुती भाकरी एका वेळेला 2 भाकरी. जर चिकन जर पावशेर घालत असेल 250 ग्रॅम तर 1.5 भाकरी भरपूर होती. चिकन कसं आळणी करताय? आळणी करून पूर्ण मोहाडा अजिबात द्यायचं नाही. रेसवर गेल्यावर कशा ऍक्टिव्हिटी असतात तुमच्या? म्हणजे समजा प्रत्येक खेळांचं कुत्रा थंड कसा करताय, ती वॉर्मअप देताय, कसं शेड्यूल असते तुमचं? हा आता त्याला कसं उद्या रेसला जायचंच आहे, त्याला संध्याकाळी आंघोळ घातली की मला सगळे रेसला जायचं. उद्या जायचं रात्री संध्याकाळी त्याला गरम गरम आंघोळ घातली पुसला कुत्रा की त्याला समजते की मला उद्या सकाळी रेसला जायचं. तो सकाळी 6 तयार होतोय. जाता त्याला 4-5 अंडी खायला दिली आणि 1 अर्धा ग्लास दूध पाजली झालं. तिथे गेल्यानंतर कसं काय ऍक्टिव्हिटी म्हणजे फेरे बघून कसं किती आणि वेळ आधी वॉर्मअप चालू करतो? हा आता समजा आपला फेरा आला 5 फेरा अगोदर आम्ही त्याला वॉर्मअप चालू करतो. सुरुवातीला आणि गेल्याबरोबर ग्लुकॉन वगैरे देते दिले की झोपतो कुत्रा एक अर्धा. जर फेरं चालू होत्या 5 फेरं राहिला आपले की त्याला वॉर्मअप चालू राहतो कंटिन्यू. त्याला चालणं फिरणं बंद करायचं, जो पण जागा उभा राहणार. आणि मधल्या टप्प्यात पुन्हा ग्लुकॉन डी वगैरे? हा मधल्या टप्प्यात परत ग्लुकॉन डी गार पाणी मारून स्वच्छ कुत्रा पुसून गार वारं घालून बसायचं. पुन्हा रिटर्न आल्यावर रेस नंतर समजा तुम्ही 4 फेरी 5 फेरी काढली किंवा नंबर झाला तुमच्या दिवशी माझ्या मते बऱ्याचली डॉन प्रत्येक दिवस नंबर आजपर्यंत जर रेकॉर्डच असा आहे की प्रत्येक नंबरात आहे. पहिल्या 10 मध्ये काय नंबर करून परत आलाय. आल्यानंतरच त्या दिवशी रात्रीचं कसं शेड्यूल असतं? समजा त्याला काय जखम झाली असेल, पायाला लागलं असेल, त्याला काय औषध लावणं, पाय धुणं किंवा रात्रीचं डाएट कसं काय आणि पुन्हा व्यायामाची प्रक्रिया कधीपासून चालू होते तुमची? आता आम्ही समजा रेसवरून आलो एक वेळेस त्याला काय करतो आपण जेवतोय त्याला अंडी वगैरे करतो. मी चिकन घेऊन एक वेळेस त्याला घालतोय. गाडी घालल्यानंतर त्याचं रेग्युलर जे जेवण आहे 3 चपात्या किंवा 2 भाकरी चिकन. रात्री 12 जरी आलो आम्ही घरी तरी 1 जरी आलो तर तो हाय तेवढं जेवण खातो. आणि आम्ही तेवढी जेवण खाले म्हणजे तो फ्रेश आहे. सकाळी उठायला दंडतोय पण एकदा उठला की स्वतः फ्रेश होते. आणि मग त्या चालवायला आपल्याला लक्षात येते की याला बाबा थकलाय कुत्रा का फ्रेश आहे. जर थकलेला नसेल जरी थकला जरी असेल तर 2 किलोमीटर वॉकिंग करून आणायचं असं आणि परत नेक्स्ट सेम रूट म्हणजे त्याला बसवून ठेवायचा ना. जेवढा बसू तिला तेवढा त्यालाच त्रास आहे. शरीर हालचाल राहिलं पाहिजे कंटिन्यू. तर आता या फील्डमध्ये काम करताय 4-5 वर्ष झाली. डॉन चांगला परफॉर्मन्स करतोय, सगळ्यांना सगळं दिसते. म्हणजे आता सध्या यश सगळ्यांना दिसते. याच्यामागे काहीतरी अडचणी त्याच्यामागे काहीतरी मेहनत पण असते. पण पहिल्यांदा मला सांगा मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही. 100%. पण अडचणीला पण फेस करावं लागतं. काय अडचणी या क्षेत्रात काम करताना येते? अडचणी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यासाठी अडचणी महत्वाची तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा तुम्हाला सांगतो मार्गदर्शन.
श्वान क्षेत्रात जे मला मार्गदर्शन केलं ते महेश जाधव, पैलवान महेश जाधव मंगळवेढा. तिथं मी चुकवतो सुरुवातीला, म्हणजे ट्रॅक देता कसं अनुभव नसल्यामुळं महेश पैलवान मंगळवेढा वेळोवेळी ते मला वेळोवेळी सांगत गेला. त्यानंतर दुसरा मेंबर म्हणजे आपला सचिन वाघमळे, सातारा शिंकची पण मुलाखत झाली. तिन्ही पण मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. आणि आमच्या जिल्ह्यात आपल्या जीवाभावाचा मित्र म्हणजे संदीप तोडकर, त्यानं म्हणजे पूर्णपणे सोबतच राहिला. आता मला वाटतं तुम्ही ज्यांची नाव घेतली त्यांच्या मुलाखत बऱ्यापैकी झालेली आहे. फक्त एक महेश जाधव राहिले, त्यांची थोडी मुलाखत आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे आपले एमजीचे अध्यक्ष होते. बऱ्यापैकी महाराष्ट्रात सर्वांना त्याचं मार्गदर्शन असते 100%. आणि तो माणूस अतिशय योग्य माणूस आणि चुकीचं कोणाला मार्गदर्शन करणार नाही. आणि आजपर्यंत मी बघितले प्रत्येक रेसवर माणूस हजर असतो. हो, प्रत्येक रेसवर. त्यांचं प्रॉपर गाव मंगळवेढा आहे, पण कोल्हापूर जिल्ह्यात जरी रेस झाली तरी महेश जाधव स्वतःची रेस, स्वतःच्या घरची रेस असल्या तर प्रत्येक रेसवर आहे. पंच म्हणून पण त्यांनी चांगलं काम केलंय. त्याचबरोबर आपले जे TMGचे अध्यक्ष होते त्यावर पण त्यांनी अध्यक्षपद पण चांगलं भूषवलं. आणि श्वान शर्यत वाढीसाठी त्यांचं काम कायम महत्वाचं असतं, चांगलं काम करतं. चांगलं. आणि बिगर खासियत त्याची अशी आहे की ते 1 रुपया न घेता काम करतो. 1 रुपया न घेता काम करते. रोकटोक माणूस म्हणजे माझं पण होतंय असा का ते माझं जवळच आहे, पण होते आधी मध्ये खेचा होते, पण मार्गदर्शनला कधीही तू मागं पुढं बोलत नाही. रोकटोक बोलणार, रोकटोक बोलणार. तसाच संदीप पडतोय. बरोबर आहे. माझं चुकलं त्याने शिव्या पण देतोय मला. बरोबर. पण योग्य निर्णय सांगितले संदीप दादांचे. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात मार्गदर्शनला माणूस तसा संदीप पडतोय. बरोबर. 1 नंबर. मग पण चांगल्या चांगला आहे तो, आणि वाईटच्या चांगलं वाईट व्हायला असा त्या माणसाला तसंच राहायला लागतं. चांगली माणसं हुडकायला लागते. काहींचं कसं असतंय, तोंडावर गोड बोलणारी माणसं. तोंडावर बोलतात गोड, मागायला थोडं मोठ्या. मग ते ही माणसं, 3 माणसं मला चांगलीच भेटली. या डॉनच्या यशामागे 3 माणसांचा मला सपोर्ट चांगला. आणि आमच्या गावचा एक शाहीर पाटील एक डॉन सांगून काय सपोर्ट पण पाहिजे. सपोर्ट, आपली मेहनत पण पाहिजे. श्रेष्ठ आणि मार्गदर्शन या 2 गोष्टी जर त्या श्वान बरोबर जमल्या तर 100% श्वान यशस्वी व्हायला काही हरकत येत नाही. आता तुम्ही अडचणीचं बोलला. अडचण म्हणजे आपल्या जिल्ह्यात एक तर मैदानाचा प्रॉब्लेम, मैदान होत नाही. आणि प्रॅक्टिस श्वानांना आपल्या इथं कोल्हापूर जिल्ह्यात कमी पडते. कारण रेस चालू होती 12 महिने. आपले कोल्हापूर जिल्ह्याचे श्वान असतात 6 महिने घरी रेस्टवर. आणि रेस्ट तोंडावर पडली की मालकाला संयम निघत नाही. ह्या रेस्टवर संयम पण एक महत्वाची वस्तू आहे. मग आपलं इथून मैदान खेळायला कमीत कमी 200-150 100 किलोमीटर आत आपल्याला, मला वाटतं आपल्या जिल्ह्यात रेस खेळायचं असेल तर 100 किलोमीटर झाला. 100 किलोमीटर आपल्याला खेळायला 70-80 किलोमीटर प्रत्येक रेसचा अवरेज सरासरी 80 किलोमीटर. बरोबर. त्यानंतर मग अडचण म्हणली तुमची पहिली आली गाडीची. मग एकटा श्वान घेऊन जाय, एका मालकाला ते नाही. 2 व्हीलरवर रेस होत नाही. आणि एकट्याने रेस होत नाही. त्यासाठी मित्र परिवार पाहिजे. 2-3 जण तर कमीत कमी 2-3 तर पाहिजे. आणि सामानापाशी. मग त्यानंतर समोरच्या मित्राच्या ह्याच्यानुसार घ्यायला, सवडीनुसार. त्याला सवड असली तर आज मला सवड आहे. असल्यामुळे आपली मैदान पण जरा किंवा अडचण निर्माण होत जाते. एवढ्या याच्यातून तुम्ही यश मिळवले. एवढ्यानं आम्ही ऍडजस्ट करत गेलो. पण रेसवर गेले की परत आपल्याला अनुभव कमी. बाबा आपलं आपण नवीन कुत्रा 13 महिन्याचा, एवढ्या लांब गेलो. पहिल्या वेळेला बाहेर पडले आपलं तोंड होते वाकडं. मग ते एवढं वाकडं संयम तेवढा पण पाहिजे मालकात. बाबा चिकट पाहिजे. चिकट पाहिजे, कष्टाळू पाहिजे. आणि आपलं काय त्या रेसवर चुकलंय. आता बघितलंय एकेकांचं लहान पिलू येतात 2-3 महिन्यातून नको बास आहे, काय भागात मैदान नाही काय नाही. एकेकांचं काय असं होते, पहिला मित्र आहे माझा, मी तयार केलाय घरी, रेस होत नाही, पहिल्या हरलं बासणार नाही. माझा संयम महत्वाचा आहे. संयम महत्वाचा आहे. आणि का हरला त्याचं कारण शोधणं, त्याच्या मागचं कारण ज्यावेळेस शोधत जाईल ना 100% यशस्वी होणार. आता डॉन पडतोय, चांगला पडतोय, बऱ्यापैकी सगळ्या मैदानात नंबर करणार डॉन. मला वाटते मोटरसायकल पण जिंकली. एक मोटरसायकल जिंकली. त्यानंतर 51,000ची डरबी. तर एवढ्या सगळ्या मैदानांमध्ये सुद्धा असं तुमचं एखादं आवडतं मैदान किंवा जे मैदान माझ्यासाठी अविस्मरणीय म्हणजे तुमच्यासाठी होईल. आता हे मैदान सांगायचं म्हणजे माझी जी मोटरसायकल जिंकली त्याला लाईन नव्हतं. आम्ही इथून गेलो जमखंडी आलमट्टी, कमीत कमी 250 किलोमीटर लांब. मग 5 तासाचा रस्ता.
आम्ही गेलो नियमाप्रमाणे मैदान खेळायला सुरुवात केली. तुम्ही ज्यावेळेला रेसला गेला होता रेस दिवशी गेला होता की आदल्या हा दिवशी? रेस दिवशी गेला म्हणजे 5 तासाचा प्रवास करून मोटरसायकल घेतलेली. आणि तिथं गेल्यानंतर आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात दोघंच आणि सगळी कांडाकवाली. जमखंडीत गेला का? नाही, आलमट्टीच्या आलेले 5 किलोमीटर गाव होतं. तिथं मैदान घेतलं. मग तिथं गेल्यानंतर ट्रॅक बघितला पहिला. त्यानंतर संदीप तोडकर ट्रॅक नवीन ट्रॅक्टर आणून सवन माती करून घेतली. रोटर परत मारून ट्रॅक व्यवस्थित करून घेतला. मग त्यानंतर मैदान चालू झालं. मैदान चालू रोटर मला का आपल्या शॉनला लागणार 100% गॅरंटी. कारण त्यांना माहिती नाही ना काढा कसं असते काय अशी हेल्प होती. मग आम्ही ते तयार करून मग मैदान आम्ही पोचलो असलो 11 साडे11 कारण पहाटे 3 वाजता गेलो. 5:30 वाजता रस्ता असल्यामुळे पहाटे 3ला उठून गेलो आम्ही. मग आम्ही बरोबर 11 वाजून पोचलो तिथून. मग तिथून पुढे ती सुरुवात आम्ही गेल्यापासून सुरुवात ट्रॅक्टर 2 वाजल्यास ट्रॅक्टर आणला रोटर मारला. दुपार 2 वाजता? हा, दुपार 2 वाजता रोटर. आणि मैदान चालू असेल 3 वाजता. एक श्वान आला असतील 30-35 काढा कमी असते श्वान, पण चांगले श्वान असते. श्वान सगळे 30-35 पण चांगले. मग त्यांनी आपली भाषा कळत नाही पहिला प्रॉब्लेम. त्यांनी डोक्यात काय झालं की मोटरसायकली महाराष्ट्रात जाऊ द्यायची. मग आपला श्वान फायनल पण गेला, फायनल मारला. आम्ही पुजोला मोटरसायकल आम्ही घेतली. पण त्यांनी काय सांगितलं काढली मागे पुढे झाली. म्हणजे फायनलच्या वेळेला फायनल झाला होता तो त्यांचं काढायला श्वान होता. काय नाव वगैरे नर होता. त्यांनी फायनल कुत्रा 5 वेळा पळाला. फायनल कुत्रा 5 वेळा पळाला. 5 राऊंड झाले डायरेक्ट फायनलचीच. फायनलचे 5 राऊंड? फायनलचे. आधीची किती राऊंड झाले? आधीचे 5 आणि फायनलचे 10 राऊंड कुत्रा पळाला त्याची. आणि पहिल्या राऊंडला त्यांनी बावला थांबला. पण दुसऱ्या राऊंडला बावला थांबला पण त्यांचा श्वान रेषेवर गेला. आमचा श्वान बावल्यावर थांबला. नाही झाली मला जिंकली. मग आम्ही त्यांना सांगितलं असं नसतंय की बावलाने श्वान संघ गेला तर निकाल जाईल. मग झालं. तिसऱ्या राऊंडला त्यांनी परत तोच प्रॉब्लेम केला, बावला थांबला. मग चौथ्या राऊंडला कुत्रा आपला परत जिंकला. नाही म्हणजे काढलीत मागे पुढे झाले. मग ज्याने रेस ठेवली होती तो आमदार आता म्हणजे शेवट फायनल अंधार पडला. अंधार पडल्यानंतर आमच्या कुत्र्याला पायाला खायला पाक फुटल्याला लागतं पाहिजे एवढं झालं. म्हणजे आम्ही चौथ्या राऊंडला जिंकलं म्हटल्यावर त्याला पाणी बिनी पाजलं, पट्ट्या काढल्या, सगळं केलं श्वानचं. मग नाही म्हणजे हे मागून मग ते ज्यांनी रेस आयोजित केली तो मालक स्वतः बोलले आता जो कुत्रा फायनल रेसवर येणार त्या श्वानला माझी मोटरसायकल देणार नाही. ते तुमचा माग सुटून दे नंतर पुढे सुटून दे. त्याच्या बावला थांबू दे, मला देश काय घेणं देणं नाही. मग टॉस वर आली. आम्ही म्हणलो टॉस एवढ्या लावून आमचं नशीब एवढं चांगलं नाही, आम्ही टॉस केली. मग झालं परत आम्ही कुत्रा उभा केला फायनलला. अंधार पडलेला पूर्ण. बावला मोटरसायकल लावल्या तसं तेवढाच. मग त्यावेळी पण कुत्रा आपला कमीत कमी 5-6 बळी ठेवून कुत्रा पुढे आला. मग ती आपली मोटरसायकल. त्यामुळे ते मैदान मध्ये विस्मृत राहणार, लक्षातच राहणार. तिथं 2 मैदानाचे आपण फेरे होते तिथं एकाच मैदानात 10 फेरे पाहिजे. 10 फेरे पण जिंकून सुद्धा 5 फेरे जिंकून जिंकून आणि ती परत मोटरसायकल आपल्याला मिळाली. म्हणजे त्याच्या कष्टामुळे आपल्याला ती मोटरसायकल म्हणजे ते कष्ट जेवढं झालं त्याला की 10 फेरे पडणं म्हणजे जोक नाही. एवढं आपण आता इथं नेमकरची जी महाडोली झाली तिथं पण मला वाटतं 11व्या फेऱ्याला फायनल झाला. तर तिथं पण नेमकरसारखे रेस झाला. 11-10 फेरं म्हणजे जोक भयानक. आणि 5.5 तासाचा प्रवास करून 5.5 तासाचा प्रवास करून त्यामुळे ते मैदान आमच्या डोक्यात जाणार नाही. जरी ती लाईव्ह नसेल तरी ते डोळ्यासमोर दिसतेच ना. त्यानंतर 51 डर्बीचा ती कधी जिंकली? 51 त्याच्या अगोदर 9 दिवस ती खेळू. त्याला पुन्हा 51 डर्बी कर्नाटक जमखंडी तिथं काय कोणाकोणावर फाईट झाली ते अंदाज आता ते लाईव्ह आहे म्हणते एवढं. एक तर आपली ती कॉपी होती, त्यानंतर पंजाबची माझी होती, त्यानंतर जमखंडी आत्मा, त्यानंतर आणि पंढरपुराचा एक कुत्रा होता आणि कुणाचा होता असं रुद्रा सातारा 5 श्वान होते. त्याला पहिला नंबर आला. हा आपलं बी ग्रेडला पहिला नंबर. बी ग्रेडला आपण त्याला पण बुलेट होती ना. हा ते स्मार्टगरला मला वाटतं स्मार्टगरला ए ग्रेड मध्ये नंबर केला आणि बी ग्रेडला तिने HFD लावलेली. मग आम्ही ती HFD नंतर काय बोलले 51 जाहिरातीला 51 असल्यामुळं ते आम्हाला 51 बोलता येतं पण तिथं ऍक्च्युली मोटरसायकल होती. मग ती बोललेली तुम्ही एवढं प्रत्येक रेस नाव करत आपला मोटरसायकल घेणारा का कॅश घेणारा.
मग आम्ही म्हणलं आपल्याला काय मोटरसायकलची गरज नाही. मग एवढं डोक्यात आलं की ती मोटरसायकल आपल्या शॉनच्या नावावर पडती. आता ती जर आम्ही जर पैसे पण नाव करून घेतली असती काय डबल मोटरसायकल विषय झाला असता. पण आम्ही ते असं म्हणजे तेनं मला त्यावर आपल्या अपेक्षा राहिली नव्हती. आपल्या शोकसाठी खेळतोय की मापा नंतर आमच्या डोक्यात बसलं की ह्याच्या नावावर पडावं. चला म्हणजे झालं नेक्स्ट टाइम बघू. आता मी म्हणतोय तुम्ही एक मोटरसायकल जिंकली, इतक्या ट्रॉफी बघितल्या, 51,000 डबल जिंकली. तुम्हाला या फील्डमध्ये होतं कोणत्या सुरुवातीला विरोध केला असेल, फॅमिलीमधनं असं मित्र म्हणजे काय चला नाद करतोयस काय करतोय, आता बघण्याचा दृष्टिकोन काय आहे त्या माणसाचा तुमच्याकडे? ऍक्च्युली असं विरोध असा मला कोणी केला नाही. पण एक ठेव 4 ठेवून घरच्या मिसेस केलं आता विरोध. आणि ज्यावेळी आम्ही आपले 5 वर्षात मी सक्सेस झालो. 5 वर्ष हा श्वान शर्यत खेळतोय मी. पण 5 वर्षात मी एकही श्वान रेसवरती नेऊ शकलो. डॉन म्हणजे सक्सेसफुल आम्हाला ठरला. आमची आता कसं आहे वातावरण कसं आहे? वातावरण त्यावेळी काय मिसेस घ्यायचा विरोध हा 100% करतो. काय तुम्ही हेच करणार का आयुष्यभर हेच करायला आहे तुम्हाला. तुमचा एक पळाला तुमचं नाव झालं आता तर बंद करा. पण आता ते बंद होऊ शकत नाही आमच्याकडे. आता आवड लागली सगळं चालू. पण आता घरचा सपोर्ट 100% विरोध होता. आणि इथनं कशी गावातली पण म्हणतात ना काय फौजी आलाय कुत्री पोर. आता डॉन मोटरसायकल काय कुत्रा वयाला नेला आम्ही ही डॉनची मोटरसायकल. आता एक विषय तुमचा, तुम्ही का अजून रिटायर झालाय, आता घरचं म्हणजे कर्तेसोबत पुरुष आहे, नवीन मित्र म्हणजे पण आपल्या क्षेत्रात उत्तम नाही. दुसरा नाद करण्यापेक्षा हा नाद केला कसं वाटतं? माझं एक वैयक्तिक मत आहे नाद हा पाहिजे जीवनात. बरोबर. पण नादाबरोबर त्यानं 4 पैसे कमवून करावा हे आपले स्पष्ट भूमिका आहे. आता एकेकांचा पण बघितलंय की मी फक्त तेच करणार नाही मग जर होत नाही. मग ते आर्थिक दृष्ट्या झेपत नाही. बाकी मग तुमचं संसार जीवनात ते काय उपयोगाचं नाही. पहिला आपली कमाई पण तेवढी आपण सक्सेसफुल मग आपला हा नाद आहे शोक आहे. हे काय कमाईचं साधन किंवा यातनं कमाईचं साधन नवं. किती जरी माणूस म्हटला की मी माझा श्वान 1 लाखाला विकलाय, 2 लाखाला विकलाय, 3 लाखाला विकलाय, तर त्याच्या मागे पुन्हा आर्थिक तेवढं लावायलाच लागतंय. आता 2 लाखाला 1 लाख 3 लाख ते म्हणण्यात आहे. बरोबर आहे. पण हा एकच 1 लाख 100 श्वानातला. बाकीच्या आहेत आलं का तुमच्या लक्षात? 100 श्वानातला एक श्वान 1 लाख 2 लाखाला. पण बाकी त्याचं 10 भाग त्याचं काय त्यांचा 10 लाख खर्च त्याचा मागचं 10 लाख कसा. मग त्यामुळं नवीन पडणाऱ्याने आपलं पहिलं वेल सेटअप बॅकग्राऊंड चांगला ठेवा. जेणेकरून आपल्याला समजा ठेच जरी लागली भरून काढता आपली यादी. कारण नुसता ह्या नाद करायला म्हटलंय मग 100% माणूस व्यवस्थित निघतोय. तर फौजी आता जवळजवळ 4-5 वर्ष तुम्ही काम करताय. हो. आता मला वाटते अजून एखादं सीझन तुम्ही दौडनं पळू शकताय. हो एखाद सीझन ना. म्हणजे आता सध्या महाराष्ट्रात पळवायचं वयाचं जी लिमिट आहे की या लिमिटमध्ये किंवा या वयात महाराष्ट्रात बऱ्यापैकी श्वान 2.5-3 वर्ष या टप्प्यात बऱ्यापैकी चांगल्या स्पीडला श्वान असतात महाराष्ट्रात. आता वय किती चालू आहे डॉनचं? आता डॉनचं जानेवारी 26 ला 3 वर्ष पूर्ण म्हणजे बऱ्यापैकी अजून एक सीझन तुम्हाला चांगला पळू शकतो. कॉम्पिटिशन बाहेर गेलं सध्या तर 15-16 महिन्यात श्वान आता कॉम्पिट कॉम्पिटिशन 15-16 श्वान फायनल उभा राहिला. तर आता या गोष्टी झाल्या तर भविष्यात प्लॅनिंग म्हणजे समजा तुमचा हा सीझन शेवट जरी झाला तुम्ही अजून आपल्याकडे जवळ 7-8 महिने आहेत तर पुढच्या प्लॅनिंगसाठी, कारण आता आपण बघतोय जे या क्षेत्रात काम करतायत ज्यांना कंटिन्यू टिकून राहायचं आहे त्यांच्याकडे एकापेक्षा जास्त श्वान आहेत किंवा ते काय करतात घरी एखादी पिल्लू तयार करतात किंवा त्यांचं पुढचं काहीतरी प्लॅनिंग असते का घरची मादी मेट करायची तिथे पिल्लू पुन्हा ह्याच्या रिटायरमेंट नंतर तो. तर असं तुमच्याकडे आता मी बघितलं पिल्लू एक आहे. हो पिल्लू एक आपल्याकडे. असं काय तुमचं प्लॅनिंग भविष्यात? आता भविष्यात प्लॅन आता डॉनचं जवळजवळ महाराष्ट्राला पण माहिती त्याचा काय प्रॉब्लेम झाला ती किस्मत आपली 7 अशी दिली कमी चान्स होते. पण त्याचा आता आम्ही त्याच्याकडे जास्त अपेक्षा काय ठेवणार नाही. त्याला आता मेकिंगला आम्ही यूज करणार. त्याचा भविष्यात आता आयो बच्चा आहे तांबड्या कलरचा. तो बच्चा आपण महेश पैलवान मंगळवेढा त्यांच्या रायनोचा बच्चा आहे. आणि #2 म्हणून ती जी आई आहे त्याची तो बच्चा आता 8 महिना झाला जातो. 8 महिने कंप्लीट झाले. भविष्यात यालाच आता डेव्हलप करून हे पिल्लू घेताना कसं काय कधी पिल्लू घेतलं होतं, काय बघून पिल्लू घेतलं तुम्ही किंवा कसा व्यवहार किंवा काय झालं त्याचा विषय असा झाला की आता आपल्याला एक डॉन आहे डोक्यात आलं की डॉन आहे. डॉनची बहीण मी परवा भरलेली ती माझी जरा माझी पेली प्रॉब्लेम शारीरिक प्रॉब्लेम झाला. मग म्हटलं आपण आता मागं जाणार रेसमधून एक 8-9 महिने मागं जाणार तिची वाढ बघणार परत ते पिल्लू येणार. मग असं आपलं 17 ते 18 महिने मागं जाणार डॉन नंतर. मग आपण असं वाटलं नाही की रेडीमेड घ्यावा? नाही रेडीमेडवर कसं झालंय स्वतः जे कष्ट आपण काय घातले पिल्लूला लहानपणापासून
ते आपल्याला माहित असते काय काय घातले, मी काय घातले तेच पुढे पिल्लू तुम्हाला भवितव्य लावते बघा. मी जर नाही का समोरच्या मालकाने काय घातले काय नाही तेव्हा आपण जास्त वाचतो. आता आपण सध्या बघतोय की पंजाबमध्ये पण भरपूर जण शॉर्ट मिळतात, म्हणजे सीझन चालू झाला मोठी रेस लागली की पंजाबहून शॉर्ट मिळतात. ज्याच्या वेळेनुसार कुणाला वेळ द्याय, जर पिल्लाला सांभाळायला तेवढा वेळ नसेल, समोरची पार्टी जर तशी आर्थिकदृष्ट्या चांगली असेल तर त्यांचा तो पण तो श्वान यश देतोय का शेवटपर्यंत पंजाबहून आणलेला काय वाटते? पंजाबच्या श्वानवर कसं आहे, आपली माती आहे कडक आणि पंजाबची वॉल, मग ते फरक पडतोच ना. भौगोलिक परिस्थिती तिथली वेगळी. आपल्याकडे पण म्हणते महाराष्ट्रात 3 जिल्ह्यांमध्ये 3 वेगळ्या प्रकारची मातीची टाईप आहे. हो, पण म्हणजे आपल्याकडे काळी माती आहे, सातारा भागात बघायला तर आपल्यापेक्षा थोडी माती सॉफ्ट येते. आता खरं सांगायला म्हणजे मी आर्मीत नोकरी केलेली आहे, मला ऑल महाराष्ट्राची माती कशी आहे ती माहिती आहे. पंजाबची माती आम्ही खोऱ्यानं खंडावर करत आहोत, म्हणजे कमरेवडा खोऱ्यानं उकरत आहोत. पण ह्या महाराष्ट्रात करू शकतोय का? कुदळ झाल्या पाहिजे, आयदान झाल्या पाहिजे. मग तसंच असणार ना. बरोबर. त्याला तिथली सवय आहे, ते वातावरण त्या वातावरणात तयार झालेलं, त्या वातावरणात त्याचा पाय मजबूत झाले. फक्त मातीच नाही म्हणत मी, हवामानात पण हा सगळं हवामान म्हणा, खाणं पिणं म्हणा, राहणीमान. बरोबर. मग आपलं वातावरण कसं, आपल्याकडे एकतर आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात कसे सांगतो, साताऱ्यात काय आपण सांगू शकत नाही, आपल्याकडे एकतर माल कमी, कुत्रा ओपन सोडा घ्या, स्प्रिंट त्याला बसत नाही. मग त्याशिवाय मग मोठा श्वान घेऊन त्याला स्प्रिंटात देणार होता, मोकळा सोडणार होतो त्याला. आणि जरी सोडला तर आपल्याकडे एवढं मोठं दगडी बांध तुझा कार्यक्रम झाला. त्याच्या आपलं वातावरण आपण आपल्या ह्याच्यातनं देऊन तयार केलेला परवान कधी पण भेटतो आपल्याच वाहनाने म्हणालो. आता याचं वय किती झाले? हे जवळ आता बरोबर 8 महिने झाले बघा, कालच्या 26 तारखेला. त्याचा परफॉर्मन्स आहे काय आता ट्रॅक वर दिलाय ना? हा, याला एक वेळ ट्रॅक दिलेला आहे आपण, व्यवस्थित परफॉर्मन्स वाटत, काय अडचण अशी येणार नाही आपल्याला वाटतं. आता फील्ड मध्ये काम करताना मी म्हणतोय प्रत्येकाला माणूस परफेक्ट नसतोय, इथे पण आपण पुढे या फील्ड मध्ये शिकायला प्रत्येकाला काय तर काय मिळत असते, त्यासाठी एखादा मार्गदर्शक पण लागते. जसं मी मगाशी तुम्हाला म्हणालो, काहींना चांगलं मार्गदर्शन मिळते, काहींना चुकीचं मिळते, काही योग्य मार्गदर्शन देणारी माणसं नाही. त्या फील्ड मध्ये आजपर्यंत काम करताना तुम्हाला असं कोणत्या मार्गदर्शकाचं नाव घ्यावं वाटतं? असं कसं हे मार्ग आहे श्वान रेसिंगचा, त्यामुळे खरं पण सांगतंय कितपत त्या ठरतोय, म्हणजे खेळ केल्याशिवाय अनुभव येत नाही. स्वतः खेळ असल्याला कळ किती आहे ती कळतच नाही. त्यामुळे कसं आहे, स्वतः अनुभव घेणं आणि आपल्याला एक श्वान आता असं म्हणतात ना, माझे पण 4 श्वान बाद झाले, पण आपण त्यात माघार घेतली नाही. एकदा उतरायचं तर पुऱ्या ताकदीने उतरायचं, एकदा तर आपलं नाव झालं पाहिजे ह्या दृष्टिकोनाने उतरायचं ध्येय ठेवून. ते ध्येय तसं ठेवलं तर ते कोण गरीबाचा श्वान असून ते कुणाचा असतो 100% होतं, पण मालकाचं ध्येय तितकं पाहिजे की एका श्वानावर मी हारलो किंवा एखाद्याच हारलो, पण त्यानंतर बंद करण्यात आलं. आता प्रत्येकाला आपला श्वान प्रिय असतो. हो, प्रत्येकाला आपला श्वान 100%. तरी पण या फील्ड मध्ये काम करता म्हटलं तुमचा एखादा बाहेरचा श्वान, म्हणजे समजा आपली अपोजिट पार्टी असते किंवा आपला प्रतिस्पर्धी असतो, तर असा तुमचा आवडता आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये फेवरेट कोणता आहे का श्वान आणि का? आता आवडतं म्हणजे सांगू तुम्हाला, आपल्या संग 2 श्वानांनी टक्कर दिली जास्तीत जास्त, एक कृष्णराज आणि एक कागदाचा शंभ्या. ह्या दोघांना, आणि जेव्हा श्वान हारलाय तर ती फायनल होणार. डॉन जिथं हारलाय तो कुत्रा 100% फायनल होणार. हे आजपर्यंत रेकॉर्ड आहे. म्हणजे आपले जे महेश आहे हे अमित मगर, शंभू आणि कागदाचा सातारा त्यांचा तो कृष्णराज यांची कायम म्हणजे सेमीफायनल क्वार्टर फायनलला कायम टक्कर झालेली आहे. आणि तिथं तो आम्ही हारलो तिथं तो फायनल होता. फेवरेट कशा बोलत कॉम्पिटिशन केलं आहे. आणि आमच्या पण डोक्यात कसं त्याच्यात हारतोय बा आपलं काय चुकते, मग हे शोध तयारी केली आहे मी पूर्ण, त्यामुळे सक्सेस होणार. फौजात 5-6 वर्षात अनुभव चांगला आहे, 100%. पण काही तर शिकायला पण मिळते, काही गोष्टी समोर येतात, काही अडचणी येतात. असं वाटते की काही वेळेला नादातून बाहेर पडावं, काही वेळेला वाटते नाही अजून मेहनत करायला पाहिजे. शिकायला काय मिळाले नेमके या फील्ड मध्ये तुम्हाला? शिकायला लोक भरपूर आहे, घेणारा पण मत थोडा पाहिजे. या शिकण्यामुळे काय पाहिजे, रेसमुळे आपण महाराष्ट्रात कुठेतरी गेलो तर आपल्या श्वानच्या आपल्या ओळख नाही, ओळख ही आपली श्वान करून शकतो. त्या श्वानमुळे कुठेही महाराज जर गेला तर तुम्हाला कसलीही अडचण, म्हणजे ओळखीमुळे कसली काय स्वतः वैयक्तिक कामासाठी जरी गेला तर अडचण काय नाही. त्या माध्यमातून आपल्या ओळखी भरपूर झाली. आपल्या श्वानमुळे आपला ओळख ही निर्माण 100% महाराष्ट्रात झाली आपली. तेवढा एक महत्वाचा पॉईंट आहे की आपण जरी फॅमिली सोबत जरी फिरायला गेलो
तर अडचण काय आली तर तिथं अडचणलेल्या माणसं मी आमच्या पण बघितलंय म्हणजे श्वानामुळे तर आपली ओळख आहेच, पण मला तर चॅनल आहे. या चॅनल थ्रू भरपूर मित्र म्हणजे आपल्याबरोबर जोडले गेले. बरोबर आहे, माझ्याकडे आता एक स्वतःच्या म्हणजे 15 श्वान माझ्या घरी आहे. हो बरोबर. पण असं नाही की फक्त मी युट्यूब चॅनलच चालवतो. मला पण यातला आता बऱ्यापैकी श्वान आणलेत बऱ्यापैकी. आता मी म्हणते माझी महाराष्ट्रात ओळख आहे, तमिळनाडू जावा, कर्नाटक जावा, म्हणजे कुठं जरी काय तांत्रिक जरी कुठली अडचण आली, कसली अडचण कुठली जरी अडचण असेल तरी आपण या फील्डमध्ये आपल्या ओळखी तेवढ्या वाढलेल्या आहेत. ओळखी वाढल्यामुळं कसलाही प्रॉब्लेम आला, गाडी जरी प्रॉब्लेम तिथे 4 माणसं आपल्या सोबत उभारू शकतात. म्हणजे आपल्याला एकटं असं वाटतं, एकटं पण वाटत नाही. जरी महाराष्ट्र आपण फिरायला जरी गेलो तर आपण घर सोडल्या कसं वाटायला एकटं कुठं अडचण काय तसे काय रात्री दिवसात कसली अडचण येऊ शकत नाही. ह्या बाकी या श्वानमुळे फायदा फार मोठा आहे. आता किती वर्ष या क्षेत्रात आहे? 5-6 वर्ष आहे. ज्यावेळेला तुम्ही सुरुवातीला या क्षेत्रात उतरला आणि आता सध्या पण रेस सुरू आहे. आता कॉम्पिटिशन पण भरपूर आहे, स्पर्धा पण भरपूर वाढतात. मला वाटते 5 वर्ष पाठीमागे ज्या निलकंठीत तारीख तसं बऱ्यापैकी तुम्ही ज्या चांगल्या रेस सुरुवातीला झाले, म्हणजे मला वाटते 2016ला ज्यावेळेला संजीवनी रेस घेतली, ती पारगावची रेस झाली. तिथनं पुढे महाराष्ट्रात क्रेज वाढली. त्याच्या आधी पण रेस व्हायच्या, पण ठराविक लोक ओरिजिनल श्वान घेऊन पार्टिसिपेट करत होते सुरुवातीला. म्हणजे ज्याला मी यात उतरलो 12 पासून, त्याला महिन्यातून एका दुसरी रेस झाली तर व्हायची. ते आपल्या सुद्धा रेस होत नव्हत्या. अजून पण तसं प्रमाण कमी आहे आपल्याकडं. आता सध्या महाराष्ट्रामध्ये रेस भरपूर वाढले. म्हणजे रोज जर रेस खेळायचं तर रोज माणूस रेस खेळू शकतो, एवढं प्रमाण आहे महाराष्ट्रात. आता त्यावेळेच्या रेस सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही उतरला आणि आताच्या रेस किती बदल झाले आणि तुम्हाला अजून काय नवीन अपेक्षा आहेत का? आता खरं सांगायला म्हणजे मी स्वतःच या क्षेत्रात नाही, भले 5 वर्ष आहे, पण आपला श्वान रेसमध्ये उतरू शकला नाही. त्यामुळे मागेलं कशी रेस होती ती आपण काही डोळ्यानं बघितली नाही. कारण मी स्वतः रिटायरमेंट नंतर 5 वर्ष झाले. त्या 5 वर्षात माझा श्वान गेल्या वर्षीपासून रेस पार्टिसिपेट करायला लागला. त्यामुळे मला असा फार तरी पण मी काय म्हणतोय, आपल्याकडे बदल झाला. सीझनला आपल्याकडे बदल असू दे, नियमावली पॅटर्न बदल असते. आता समजा मी म्हणतो सध्या पॅटर्न पण भरपूर पडले. ए ग्रेड असू दे, बी ग्रेड असू दे, म्हणजे एका श्वानाला 2 वेळा पळायची संधी मिळते. समजा एक 2-3 फेऱ्या, आता समजा तुम्हीच मगाशी म्हणाला की जी जमखंडीला रेस झाली त्यामध्ये पहिल्या फेऱ्यात किंवा दुसऱ्या फेऱ्यात समजा तुमचा श्वान हारला तर पुन्हा त्याला पार्टिसिपेट करायला चान्स मिळाला. त्याच्यामुळे काय झालंय, स्वतः मालक तरी श्वान पळा असतो एवढे वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, कॉन्फिडन्स लूज होत नाही. त्याला एक आत्मविश्वास वाटतो. भले एक ग्रेडला जरी हारला श्वान, ब्रेक घेतला तर आपल्या नंबरात शील्ड ही घरी आली, ही शील्ड आहे ना, ही मालक पैशाची अपेक्षा करू शकत नाही. त्या शील्डची अपेक्षा करतो. पैशाची जरी या क्षेत्रात एक तर सुरुवातीला गरीब माणूस कोणी येत नाही. सर्वसामान्य माणसं म्हणजे खाऊन पिऊन सुखी आहेत तीच येतात. बरोबर. पण ही शील्ड साठी माणूस धडपडतो. त्याच्या पाठीमागे किती प्रवेश फी केली, त्याचा विचार, गाडी खर्च किती, काय विचार, ही शील्ड आणि मोठी आहे, एवढी ट्रॉफी जरी मिळाली तरी माणूस समाधान, त्याची खुशी आहे ती कुठंच कशाला मिळत नाही. तर तुम्ही लाखांना पैसा आणा तर खुशी नाही, हे काही इकत आणून घरी लावू शकत नाही. तरी आता तुम्हाला अजून काय बदल अपेक्षित वाटतात ते, म्हणजे अजून काय डेव्हलपमेंट थोडीफार व्हावी? डेव्हलपमेंट म्हणजे आता कसं आहे, लाईव्ह असल्यामुळे बऱ्यापैकी लोकांना लक्षात येते आपल्या श्वानचं काय चुकते. आता एका वेळी माझ्यासोबत होता, आम्ही 2 किंवा 3 असतो, आपण बाबा काढणी व्हिडिओ करत नाही किंवा तुमच्या निकाल आपला म्हणून 2-3 जण असलं तर सगळे मॅनेज करायला काय नाही. याच्यामुळं लाईव्ह मुळे बराच फायदा झालाय की समोरच्याला डोक्यात येते बाबा आपण इथं चुकता कामा नाही, वळून कर चुकी करत असेल तर करू शकत नाही आणि निकाल हा योग्य देऊ शकतो, द्यावा लागतो. फक्त एकच गोष्ट व्हिडिओ थ्रू मला सांगायला वाटतंय की जर प्रत्येक आयोजकांना थोडंफार मॅनेजमेंट पाहिजे की लाईव्ह पहिल्या फेऱ्यापासून व्यवस्थित दाखवायला. लाईव्ह आता असं व्हायला लागले की सुरुवातीला 5-6 फेरी 10 फेरी लाईव्ह लवकर दिसत नाही किंवा नेटवर्क प्रॉब्लेम होते, तर त्या गोष्टी पहिल्यांदा आधी चेक करून सगळ्या गोष्टी ही जी काळजी एमजीए कोर कमिटीने घेतली पाहिजे. आपण वेळ महत्वाचं, टायमिंग महत्वाचं आहे. 12 तुम्ही ह्याच्यात लिहिताय जाहिरातीवर तर 12:30 पण नोंदणी, तर किमान 1ला तर मैदान स्टार्ट व्हावं. त्यावेळेसाठी श्वान मालकाने पण आपल्याला सवय झाली ना करायला, 12:30 लिहिलंय 2ला चालू जाऊया की त्याला करतोय फोनवरून नोंदणी करायला, असं म्हणजे हे राईट म्हणजे करेक्ट कार्यक्रम तयार झाला पाहिजे. नियमावलीमध्ये कसं आहे, बऱ्यापैकी स्पर्धा करणारे लांब नाही, लांब प्रॉपर गावातले पार्टिसिपेट करणारे कमी, आणि एक स्पर्धेत मला वाटते समजा डर्बी एखादी आहे तर त्या डर्बीला प्रत्येक जिल्ह्यातून पार्टिसिपेट करणारे असतात. प्रत्येकाला अंतर जवळ नसते, काही ना 150 किलोमीटर, काही 200 किलोमीटर, काही 100 किलोमीटर, तर पुन्हा
त्याच वेळेत घरी पण जाणं महत्वाचं आहे. हो. त्याचबरोबर आपला श्वान दिवसभर उपाशी उपाशी राहणार. राहतो. सगळं महत्वाचं सगळ्यात ते ते आहे. उपाशी. आपण त्यांच्या जीवावर नाद करावा लागतो. त्यामुळं ते एक टायमिंग म्हणजे जे आयोजक आहेत त्यांनी नोंदीची वाट न बघता, असं मला वाटतं काही वेळेला असं होतं की आयोजक आणखीन श्वान नोंद होतील काय याची वाट बघणारे पण आयोजक आहेत आपल्याकडे. हा, तुम्ही बोलल्याप्रमाणे कसं मला ते तुमचं म्हणणं पटलं. कसं तुम्ही एक नियमावली असल्यावर करेक्ट बाबा आज टाइम दिला 12:30 तर 1 ला पहिला फेरा सुटणार भले तिथे श्वान 10 बरोबर. एक 2 मैदान 3 मैदान जर झाले ना श्वान मला स्वतःहून पळतोय बरोबर, बघा वेळेत येतोय. वेळेवर येतोय. श्वानाला पण पण तुम्ही वेळेत येतोय आणि आयोजकांनी पण तोंड बघायचं नाही. जो माझा दोस्त आहे माझा तो यार आहे असलं काय ठेवायचं नाही. बरोबर. टायमिंग दिली टायमिंगला फेरा सुटणार सुद्धा हे एवढं 2-4 मैदान झाले ना वेळेला बंधन महत्वाचं वेळेला यांनी बंधन घातलं ना व्यवस्थित श्वान चालू. फक्त टायमिंग वरच खेळ झाला पाहिजे. तर आता सध्या मी 2008 वर्षी चॅनल चालू केले. तुम्ही याच्या आधी माझे व्हिडिओ बघितलेच नाही मला काय माहित नाही. बघितले. पण काय फायदा होऊ शकतो का आपल्या चॅनलचा भविष्यात तुम्हाला? 100% फायदा होऊ शकतोय. कसं वाटतंय काय वाटतंय? म्हणजे आता आपले जे नवीन मित्रमंडळी या क्षेत्रात उतरणार आहेत आपण शक्यतो आजपर्यंत काय केले की ज्यांचे श्वान नंबरात आहेत त्यांचे व्हिडिओ करायचा प्रयत्न मी केलाय. पण आता मला इथनं पुढं जी नवीन मंडळी उतरणार आहेत यात म्हणजे ज्यांचा श्वान पहिल्या गटाला हाकतोय त्यांच्या पण मला व्हिडिओ बनवायचे कारण त्यांच्या अडचणी सुद्धा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. असं नाही की फक्त यश मिळाल्यावर आपण त्यांचा व्हिडिओ करतोय. तर काय चॅनल थ्रू काय असं होऊ शकते काय मदत तुम्हाला? चॅनल थ्रू 100% मदत होऊ शकते. आता मी नवीन कोण असेल पहिल्या काळात का हरतोय त्याला त्याचं कारण माहिती तर तुम्ही ते सांगू शकता का? पहिली गोष्ट त्याला म्हणजे अनुभव कमी असेल माहितीच मार्गदर्शन कोण चांगला भेटला नाही तर तुमच्या चॅनेल मार्फत त्याला योग्य मार्गदर्शन भेटू शकते. आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली कारण तुम्ही चांगल्या श्वानांच्या पण मार्गदर्शन इंटरव्ह्यू घेतल्या त्यांचं तुम्हाला बऱ्यापैकी जे श्वानला तयार काय काय केलं मी बघितलं आतापर्यंत मुलाखतीच्या वेळेला मी भरपूर खोदून प्रश्न विचारला म्हणजे एक जण काही प्रश्नांची उत्तर द्यायला पण तयार. हाच मेन प्रॉब्लेम आहे ना की बाबा मी खरं सांगितलं तर ह्योच गाव ह्याचा पडलं मागं आहे तसं काय माझ्या मात्र नाही. मेंटॅलिटी पहिला आपल्याकडे चेंज करा. समोरचं जनावर आहे त्याच्यात रग आहे तो पळणार. विषय कसा आहे जर तुम्हाला कॉम्पिटिशन असेल तरच ते खेळ खेळण्यात मजा आहे. हा म्हणजे समजा या कॉम्पिटिशन मध्ये फक्त मला वरचढ राहायचं मी माझं हे चुकीचं आहे. हे प्रॉब्लेम होतोय. माझं नाव दुसऱ्या द्यायचं नसेल तर त्या नादात काय अर्थ नाही. नाही त्याला काय अर्थ राहत नाही. समोरचा कसा आहे तुमचा पण श्वान फिट पाहिजे समोरचा पण फिट पाहिजे जर ते नॉलेज तुम्ही देत असला समोरच्याला तरच खेळ खेळण्यात मजा आहे. हे मला तुमचं जो मार्ग म्हणजे हेच तुम्हाला सांगण्याचा अर्थ काय तुमच्या चॅनेलमुळं आता समज हा मुलगा शाहीर त्यानं श्वान नवीन घेतला तर तिची तर तुम्ही पहिल्या राऊंडला हारतो म्हणून इंटरव्ह्यू घेतली तर त्याला जे काय माहित नाही ते तुमच्या चॅनेलवर त्याला मार्गदर्शन चांगल्या प्रकारे भेटू शकते. सध्या एक अनुभव आला मला की चिपळूण मध्ये खाली रत्नागिरी आपल्याकडे एक साखरपेला रेस झाली सुरुवात. साखरपेला रेस झाली मला वाटते बडीकाला पहिला मोटरसायकल त्या रेस नंतर त्या भागात क्रेज भरपूर झाली. पण श्वान घेण्यात सगळ्या कमी कुणाकडे घ्यायचं काय घ्यायचं माहिती नव्हती. आपल्या चॅनल थ्रू त्या भागात आता भरपूर क्रेज वाढली. म्हणजे मी आता बघतोय जवळ 6-7 मेंबर माझ्या ओळखीतनं किंवा माझ्या कॉन्टॅक्टमधून श्वान घेतले. पण विषय असा झाला की त्यांनी नंतर संपर्क केला नाही. व्हिडिओ बघितले त्यांनी श्वान खरेदी केले पण नंतर त्यांचा संपर्क म्हणजे ज्या मार्गाकडून त्यांनी श्वान घेतले होते त्यांच्याकडून त्यांना समजा योग्य मार्गदर्शन झालं नसेल किंवा त्यांचं बोलणं जास्त नसेल पण या व्हिडिओ थ्रू ती मुलं बघत गेली शिकत गेली. आता तुम्ही म्हणता ते चॅनेलचा फायदा काय कसा ह्या सिस्टममुळे युट्यूबमुळे म्हणजे सोशल मीडियामुळे ज्याला आता चिपळूण साईडला काय माहिती नाही तो माणूस कुणाला विचारणार. ह्या चॅनेलमुळे तो बघतोय त्यात जे इंटरव्ह्यू बघतोय सगळं म्हणजे लक्षात घेतोय कसं आहे श्वान कसा तयार करायचा हा सर्व त्यात आलेला असते. त्यामुळे त्या माणसाला सोपं जातं. एक पिल्लू घेतलंय त्या पिल्लूची देखभाल कशी करायची ते तुमच्या पूर्ण चॅनेल मार्फत त्याला बऱ्यापैकी आमचे मित्र अक्षय गाणीकर म्हणून आहेत तिकडे रत्नागिरी भागात ते स्वतः पकावूनकडे त्यांच्याबरोबर ते पंजाबला पण गेले त्यांच्याकडे श्वान आहेत. पण विषय असा झाला की त्यांना तिथं श्वान स्वतःकडे आहेत त्यांनी डेव्हलप चांगले केले पण ट्रॅक देण्यासाठी किंवा फेल दुसरा श्वान नाही जोडीला त्यांना आता थोडा प्रॉब्लेम यायला लागला. माझ्याकडे आहेत श्वान मी डेव्हलप पण केले पण एक तर काय रेसला खेळायचं असं तेवढ्या अंतरावर यायला म्हणजे काय नाही एवढ्यात कमीत कमी 150-200 किलोमीटरवर यायला पाहिजे. परफेक्ट आहे का नाही हे मला किंवा मी काय म्हणतोय ट्रॅक देण्यासाठी सिंगल ट्रॅक काय मी समजा ट्रॅक तयार केला ट्रॅक दिले सगळा विषय पण डबलला कसा पडतोय जोडीला जातोय काम पडतोय काय ती त्यांना अडचणीत होती. तर आता मी त्यांचा काय केलं खाली ग्रुप तयार केला
म्हणजे कुठं त्या भागात. मग तिथं आमचे एक चिल्ले म्हणून मिळाले, त्यांनी चांगली माती राहुल फुड्यांची फॅनची माती घेतली, ती एक माती घेतली. त्यानंतर एनर्जीचं 1 किलो जो एनर्जी होता हां त्याचं 1 किलो त्यांच्या भागात गेलं. आता काल 2 दिवसापूर्वी आमच्या डार्क मॅटरची 2 किलो त्या भागात गेली. म्हणजे त्यांचा आता एक ग्रुप हळूहळू फॉर्म हळूहळू तर त्या भागात पण रेस होते. आता आपण बघितलं फक्त पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा, सांगली आणि सातारा या 3 भागातच रेस व्हायला लागले जास्त. त्यानंतर कर्नाटकात आता हळूहळू चालू झाले. तामिळनाडूमध्ये आपल्यापेक्षा मला वाटतं फास्ट आणि पंजाबमध्ये पण एक रेस झाले. तशा रेस तामिळनाडू नाईट रेस घेतल्यात त्यांनी तामिळनाडूवर. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय, महाराष्ट्र शिकून महाराष्ट्रापेक्षाही चांगल्या पद्धतीने रेस घेऊ लागले आणि नियमावली पण त्यांनी व्यवस्थित ठेवली. असं म्हणत नाही की आपल्याकडे चांगले रेस होत नाहीत, आपल्याकडे तर एकापैकी चांगल्या रेस झाल्या. पण जर आपल्याला नाद जोपासायचं असेल तर आपलं ज्ञान दुसऱ्यांना द्यायला 100% दिलं पाहिजे. आज जर मी खरं बोललो, आता ह्या मुलांना जर समोरचं घेतलं तर त्याला मी वेळोवेळी गायडन्स जर केलं माझ्या अनुभवात जे मला जे काही येते तर ते पेरू डेव्हलप करू शकतो. जर समजा तुमचं गायडन्स चुकीचं केलं किंवा तुमचं प्रॉपर मार्गदर्शन लागलं नाही तर तो मुलगा रिवर्स आला की तो पुन्हा ह्यातून बाहेर परत ते मध्ये नाक करणारे भिकार नको नको डोक्यात ताप. हेच नाक टिकवायचा प्रयत्न आपण आपल्या चॅनलकडून करतोय. आज आपण बरेच दिवस माझ्या डोक्यात प्लॅनिंग चालू होतं तुमच्यावर बोलायचं आणि मुलाखत नियोजन करायचं. आला ते बदल काय विषय झाला, पावसामुळे सगळं ताळमेळ आता कोल्हापूर पाऊस निवांत आहे म्हटलं, सीझन पण चालू होणार आहे. डॉल आता चांगला परफॉर्मन्स पुन्हा करायला लागला. थोडक्यात त्याला मसलचा प्रॉब्लेम झाला. कसं आहे थोडंफार हे प्रॉब्लेम होतात. आता काय सध्या ट्रीटमेंट चालू आहे काय आणि कोणत्या डॉक्टरांचं मार्गदर्शन असते? ट्रीटमेंट आता कसं आहे, पुन्हा डॉक्टरचं नाव घ्यायचा अर्थ नाही द्या, पण माझ्या मते श्वानचं ट्रीटमेंटची फिजिकली जे आहे अनुभव माणूस कोण त्याच्याकडून घेतलेलं चांगलं सल्ला. मला तसा महेश पलवानच आपला दिला खानापूरच्या वैभव टेंगरेचा नंबर आणि त्याचं ट्रीटमेंट चालू आहे. मला त्यानं बराच कव्हर केले मला. आज आपण इथं तुमच्या प्रॉपर गावात आलो, तुम्ही वेळ दिला, तुमची मित्रमंडळी असू दे, तुमचे श्वान असू दे, आपण बघायला पण मिळाले. तुम्हाला तरी वेळ दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. आल्याबद्दल तुमचेही धन्यवाद आमच्याकडून. थँक्यू. तर दादा हे तुमचं केनल आहे, आता आपण आलोय ते केनलवर. केनल किती बाय कितीचं आहे, कसं तयार केलंय काय? शेत केनल आपण 15 बाय 20चं आहे. बरं. जेणेकरून श्वानांना निवांत खेळता वगैरे यावं. आणि खाली कोबा न करता आपण मातीच ठेवलेली आहे, रपटप माती. बरं. जेणेकरून आपली मैदान जे आहे ते रपटप असते. बरोबर आहे. पण प्रत्येक रेसवर आपला कुत्रा रपटपला चालला पाहिजे अशा हिशोबाने आपण ठेवलेला आहे करून. बरोबर. आणि डबरं वगैरे पडतात ते नक्क्याने उकरून त्यांचं नक्क्या वगैरे सगळं पाय बी मजबूत होतं. बरोबर. आणि ज्यावेळी ऊन वगैरे येते त्यावेळी पडदा आपण असं ठेवलेला की जाळं खालीवर करता यावं. बरोबर. म्हणजे जेणेकरून यात ऊन पण पडते. हा ऊन पण येते. पाहिजे त्याला उन्हात बसू शकतात, पाहिजे त्याला सावली. 2 नंतर जे ऊन येते पूर्ण आज जाळ्यात येते. हां. आता मी इथं बघितलं, इथं पाण्यासाठी पण भांडे ठेवले. हा म्हणजे ज्याला तुम्हाला पाहिजे असेल त्याला श्वानांना हा दिवसभर पाणी असते. दिवसभर पाणी ठेवते. पाणी फक्त वेळेवर सकाळी एकदा बदलायचं, संध्याकाळी एकदा बदलायचं. हा म्हणजे जेणेकरून काय पाहिजे त्याला त्यांना पाणी प्यायला येते, स्वच्छ पाणी प्यायला येते. आणि शेत पण आहे बाजूनं, व्हेंटिलेशन वारं वगैरे पण व्यवस्थित खेळतं राहते. वारं खेळतं राहते आणि श्वानांचं लक्ष राहते. काय बाहेरून मांजर आपल्याला जे पाहिजे आहे राग बावला न धावता ते नॅचरल राग त्यांना तयार होतो. म्हणजे आपण जे आता जुन्या पद्धतीने आपण बघितलंय की सुरुवातीला ग्राउंड आपली माणसं शिकारीसाठीच ठेवत होती, शिकारीसाठी ठेवत होती. पण आता आपल्याकडे कसं शिकारीची वगैरे बंदी आहे, पण ते बंद जरी झालं असलं तरी पण श्वानांची आवड टिकून राहावी म्हणून हा फक्त आपण जो डमी पळवतोय ते छोटासा प्राणी पळतोय म्हणून त्याला चेस करायसाठी आपल्याकडे ग्राउंड पळतात. मग ते वातावरण त्यांच्यात टिकून राहायसाठी ते वातावरण शूट होण्यासाठी आम्ही कसं ठेवले ओपनली दिवसभर श्वान इथं ठेवतोय, त्यामुळे मांजर जाते किंवा काय ना जंगली पक्षी काय ना काय त्यांना दिसते, त्याच्यावरती अग्रेसिव्ह होत्या. मग आपण त्यामुळे बावला धावतच नाही त्यांना, काय असेल ते रेसवरती त्यांना धावतोय. हा म्हणजे ते पूर्ण वातावरण तुम्ही त्यासाठी तयार केलं. नॅचरल त्यांचा स्वतःहून राग तयार होतोय. ओके चालतं. श्वान तयार होतो आणि आपलं जे श्वानसाठी बघतात ते आपल्या मिसेस बघतात. बरोबर आहे. त्यांचे तुम्हाला सपोर्ट चांगला आहे. त्यांचा सपोर्ट आहे, कारण जेणेकरून आपण घरी नसतोय. बरोबर आहे. 3 श्वान माझ्याकडे 6 श्वान होते, हा एकट्याच तीच सांभाळते. बरोबर आहे. बाहेर फिरवून आणायचं. तेच फॅमिली सपोर्ट पण महत्वाचं असते. त्यांचं कसं आहे, आपण पुरुष मंडळी घरातून बाहेर असते बऱ्याच वेळ, काय ते कामासाठी बाहेर जातोय, पण त्यावेळेला त्यांचं वेळेत होणं सुद्धा महत्वाचं असते. आम्ही जरी घरातून बाहेर असलो तर त्यांचं जेवण म्हणा, त्यांचा व्यायाम, गाडीचं नसला तर वॉकिंग पण आमच्या मॅडमनेच ते बरोबर. 5 म्हणजे जाऊन चालून आणतो. सपोर्ट महत्वाचा आहे आणि तेवढं पॉझिटिव्ह वातावरण सुद्धा महत्वाचं असते घरात. बरोबर आहे. त्यांचा सपोर्ट असला जे त्याला सांगायचं कानात त्या ह्याच काम करतात. त्यांचा मेन मालक ह्याच आहे. बरोबर. चालतंय. धन्यवाद.